नंदुरबार शहरातील 240 घरकुलांचे 15 एप्रिलपर्यंत होणार वाटप। दिलावर शहांच्या आंदोलनाची जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी घेतली दखल। नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालय समोरील एकूण 240 घरकुले सन 2015 पासून धुडकात पडली आहेत। मात्र अद्यापही या घरकुलांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेले नाही। एकीकडे नंदुरबार शहरातील गोरगरीब बेघर कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळावा म्हणून दिलावर शाह कादर शाह यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने उपोषणे सुरू आहेत। मात्र दुसरीकडे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही एकूण 240 घरकुले गेल्या अनेक वर्षापासून धुडकात पडली आहेत। या घरकुलांचा लाभ गोरगरिबांना देण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस पार्टी झोपडपट्टी पुनर्वसन व जीर्णोद्धार सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादर शाह यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 17 फरवरी 2025 रोजी नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं आणि सदर बाब जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी याबाबतची तत्काळ दखल घेऊन नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याशी त्वरित संपर्क साधून या घरकुलांचे येत्या 15 एप्रिल 2025 पर्यंत गोरगरीब कुटुंबांना वाटप करण्याचे आदेश दिले आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी जनहिताचे निर्णय घेतल्याने व या घरकुलांसाठी दिलावर शाह कादर शाह यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार शहरातील एकूण 240 बेघर कुटुंबांना आता हक्काचे घरकुल मिळणार आहेत। नंदराजा न्यूजसाठी चिरागुद्दीन शेख, नंदुरबार। नंदुरबार शहरातील गरीब लोकांना घरकुल मिळावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही उपोषणाला बसलेलो आहेत। शासनाने याकडे लक्ष द्यावा आणि म्हाडा योजनेनुसार घरकुल बांधून द्यावे ही आमची सरकारकडे मागणी आहे। या अगोदरही आम्ही नंदुरबार शहरातील भोणे फाटा आणि सिव्हिल जेवढील जागाची मागणी केली होती ती शासनाने आम्हाला 876 घरकुल बांधून दिलेले आहे, परंतु 240 घर अजूनपर्यंत वाटप झालेले नाही। शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित नगरपालिकात लखडलेले घरकुल 5-6 वर्षापासून पडलेले आहेत ते घरकुल त्वरित वाटप करावे ही आमची शासनाकडे विनंती।